नालासोपारा परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली असून याच मोहिमेदरम्यान अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 3 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 9,27,26,000 रुपये किमतीचे कोकेन आणि मेफेड्रोन जप्त केले आहे। नालासोपारा पूर्वेतील मोरेगाव येथील प्रियंका अपार्टमेंटमध्ये राहणारे हे तिघे आरोपी अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। झडती दरम्यान त्यांच्याकडे 10 किलो 327 ग्रॅम कोकेन व मेफेड्रोन आढळून आली। बाबिएस, ग्रेस, नाकाझिका, ईशा आणि जॅक्सन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात NDPS कायदा 1985 अंतर्गत कलम 8 क 21 क 22 क आणि 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर, अग्रवाल आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे। या भागातून रात्रीच्या सुमारास अवैध व्यवहार सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने येत होत्या। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवली। या मोहिमेत गुमास्ता परवान्याशिवाय चालवली जाणारी 40 दुकाने उघडकीस आली असून पोलिसांनी 200हून अधिक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले आहे। बेकायदेशीर व्यवसाय, दादागिरी आणि संशयास्पद हालचालींमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाल्याचे यावेळी समोर आले। पूर्वी मुंबई आणि मीरा रोड परिसरात केंद्रित असलेली ही वस्ती पोलीस कारवाईनंतर नालासोपाऱ्यात स्थलांतरित झाल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे। त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे। दरम्यान नालासोपाऱ्यातील वाढती अंमली पदार्थांची साखळी तोडण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक पावले उचलण्याचा इशारा दिला असून येत्या काळात अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की काही नागरिक विदाउट पासपोर्ट, विदाउट विजा आपल्या देशात वास्तव्य करतात। त्यानंतर ते ड्रग्ज सारख्या जगाला हानिकारक, तरुणाला हानिकारक अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहेत। त्या अनुषंगाने तसेच त्यांनी काही आस्थापना देखील बनवल्या होत्या नालासोपारा वासोळी परिसरामध्ये। तर ती प्राप्त माहितीनुसार आपण काल कारवाई केली होती। यामध्ये 240 नायजेरियन, युगांडा, घाना अशा देशाचे नागरिक आम्हाला प्राप्त झाले आहेत। त्यांचे डॉक्युमेंट आम्ही त्यांना मागितले होते, विजा मागितला होता, त्यांनी त्यावेळी आम्हाला दिलेलं नाही आहे। सध्या देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेले नाहीत, आपण व्हेरीफाय करत आहोत। तर या मोहिमेमध्ये आम्हाला एका ठिकाणावरून 2 किलो कोकेन आणि 8 किलो MD अशा प्रकारे ड्रग्ज मिळाले होते। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल आहे आणि त्यामध्ये 2 आरोपी, महिला आरोपी अटकेत आहेत। मला सांगा, या ठिकाणी हे जे राहत होते ते कशा प्रकारे राहत होते, यांच्यावर काय कारवाई करणार आहात का, ज्यांनी त्यांना आश्रय दिला? नक्कीच आपल्याला प्रत्येक भाडेकरूला ठेवताना त्या घर मालकाला पोलिसांचं व्हेरिफिकेशन करणं, पोलिसांना इन्फॉर्म करणं क्रमप्राप्त आहे, बंधनकारक आहे। बऱ्याच ठिकाणी हे ब्रीच झालेलं आहे। सर्व केसेसमध्ये कुठल्याही मालकांना आम्हाला कळलेलं नाही आहे, त्यावर देखील उचित कलमांतर्गत कारवाई होणार आहे। लोकांना काय आवाहन करा? लोकांना एवढंच आव्हान राहील की अशा प्रकारे एकतर देशाची सुरक्षा, लोकांची सुरक्षा, समाजाची सुरक्षा याकरिता भाडेकरू ठेवताना कुठले असतील तर त्याचं व्हेरिफिकेशन होणं, पोलिसांना इंटिमेट करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे। तर त्या अनुषंगानं लोकांनी काळजी घ्यावी। त्याचबरोबर हे लोक जे काही ड्रग्ज मध्ये इन्व्हॉल्व असतील त्याची माहिती देखील पोलिसांना दिल्यास आम्ही त्यावर उचित कारवाई नक्कीच करू। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।